हरिओम. सुरेखा स्टेजरमध्ये आपलं स्वागत. लक्ष्मीपूजनाला साळीच्या लाह्या आणि बत्तासे यांचा आपण लक्ष्मीला नैवेद्य दाखवत असतो आणि ते घरात लहान मुलं असतील तर ते दोन्ही संपलं जातं. पण ते जर नाही संपलं तर आज आपण त्याच्यापासून बनवणार आहोत साळीच्या लाह्यांची रबडी. तर त्याच्यासाठी जे घेतलेलं साहित्य आहे, इथे अर्धा लिटर दूध आहे, इथे 2 वाट्या साळीच्या लाह्या आहेत, इथे हे 5-7 बत्तासे आहेत, नंतर इथे मी 4 टेबलस्पून इथे साखर घेतलेली आहे, 2 इथे मी चमचे इथे काजू आणि बदामाची पावडर, 1 चमचा वेलची पावडर, इथे थोडंसं मी केशर घेतलेलं आहे आणि डेकोरेशनसाठी इथे काजू बदाम पिस्त्याचे काप घेतलेले आहेत. आता सुरुवातीला आपण हे ज्या साळीच्या लाह्या आहेत या थोड्या आपण भाजून घेऊन मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत. साळीच्या लाह्या या आपण थोड्या गरम करून घेतलेल्या आहेत. या साळीच्या लाह्या आता आपण गार करायला ठेवून घेऊया. आता आपल्या साळीच्या लाह्या गार होत आहेत तोपर्यंत आपण याच्यामध्ये दूध गरम करायला ठेवूया. तसेच आपण या बत्तास्यांची पण पावडर करून घेणार आहोत. आपण साळीच्या लाह्या आणि बत्तासे यांची पावडर करून घेतलेली आहे. आपलं दूध पण आता इथे छान तापलेलं आहे. आता या दुधामध्ये आपण ही साखर घालून घेऊया. नंतर ही बत्तास्यांची पावडर. तुमच्याकडे बत्तासे नसतील तर तुम्ही साखरेचं प्रमाण आपल्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर बदाम आणि काजूची पावडर, वेलची पावडर आणि केशर हे सगळं आपण आता छान मिक्स करून घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आता आपण हळूहळू ही आपली पावडर घालून घेणार आहोत. चांगली मिक्स करून घेऊया. आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता या रबडीला आपण 5 ते 7 मिनिटं चांगली शिजून घेणार आहोत. आपली ही रबडी छान आता तयार झालेली आहे. याला आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया आणि थोडं थंड झाल्यावर तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवून थंड थंड सर्व करू शकता. आत्ता जरी आपल्याला ही थोडी पातळ वाटत असली तरी थंड झाल्यावर ती घट्ट होणार आहे. झटपट तयार होणारी अशी ही साळीच्या लाह्यांची रबडी तुम्ही पण नक्की करून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.